मुंबई शहराला हवाई वाहतुकीचा दुसरा पर्याय देणे व झपाट्याने वाढणाऱ्या नवी मुंबई शहराच्या विस्तारामुळे दळणवळणाच्या हवाई सुखसुविधा निर्माण करणे यासाठीच पनवेल उल्वे या भागात स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती ही होत आहे। चला तर मग दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार सिडको यांच्या प्रत्येकी 13% तर 76% भांडवल हे खाजगी कंपन्यांचे गुंतवून दिनांक 16 जुलै 2022 रोजी नवी मुंबई येथे दिमागदारपणे उभे राहत असलेल्या विमानतळाला अफाट राजकीय कारकीर्द असलेल्या साधी राणी आणि उच्च विचारसरणी अंगीकृत करणाऱ्या स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्याचे एकमताने संमत केले गेले। आता आपल्याला एक प्रश्न पडला असेल की इतकं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला हे नाव देणं हे साजेसे ठरेल का? तर याचे उत्तर आहे होय। अन्यायाची चीड व न्यायाची चाड असणारे शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय दिबा पाटील हे पनवेल उरण मतदारसंघाचे तब्बल 5 वेळा आमदार, रायगडचे 2 वेळा खासदार तर नव्याने निर्माण झालेल्या पनवेल नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष होते। एवढ्या मोठ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं नाव देणं हे विमानतळाला साजेसं व योग्यच आहे। 16,700 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या झपाट्याने उभा राहत आहे। ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या बांधकामांनी आता वेग घेतला आहे। रात्रंदिवस येथे काम सुरू आहे। जगातील सर्वोत्तम अभियांत्रिक यांचा एक गट तयार केला असून त्यांनी विमानतळाचा एक मास्टर प्लॅन तयार केला आहे। फेब्रुवारी 2025 पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करायचे असून लवकरच या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा नवी मुंबईकर यांना पाहायला मिळेल। जुलै महिन्यामध्ये आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने आकाशात झेपसुद्धा घेतली आहे। विमानतळाच्या सिग्नल सिस्टीमची चाचणी घेण्यासाठी येथील हवाई पट्टीवर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे एक छोटे विमान उतरवून चाचणी घेण्यात आली। मुंबई शहराला विमानाचे कौतुक नाही, कारण रोज अशी असंख्य विमाने डोक्याच्या वरून ये जा करतात, पण मात्र नवी मुंबई येथील रहिवाशांना या चाचणीचा कमाल आनंद झाला होता। प्रत्येकालाच या घटनेचे अप्रूप आणि कौतुक वाटत होते, कारण त्यांचा आता भविष्यासाठीचा प्रवास हा सुखकर होणार होता। खऱ्या अर्थाने दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाची मान्यता ही 2008 साली ही मिळाली होती। तेथून तब्बल 12 वर्ष ही टेकड्यांची सपाटीकरण, गावांचे पुनर्विकसन व 1160 हेक्टर परिसराच्या संरक्षण भिंतीमध्ये गेली। आजच्या घडीला 80% काम पूर्ण झाले असून लवकरच तो टक्का 100वर जाईल आणि जगाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव हे जोडले जाईल। मुंबई प्रदेशाप्रमाणेच नवी मुंबईचंही जागतिकीकरण व्हायला सुरुवात होईल। लवकरच मित्रांनो या विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होईल। सगळीकडे जामर आणि हवाई सिस्टीम सुरू होईल। त्यानंतर मात्र या परिसरामध्ये ड्रोन उडवणं हे अलाउड होणार नाही आणि म्हणून
संपूर्ण एअर सिस्टम कार्यान्वित होण्याच्या आधी आपण स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ड्रोन शॉट घेतले आणि त्याची पाहणी केली. हे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील वेगवेगळे व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.